तर मित्रांनो, भारतीय समाज आणि शिक्षणचा हा जो 5वा जो चॅप्टर आहे तो आपला लास्ट चॅप्टर आहे. पाठ्यक्रम S1चा सामाजिक समभावामध्ये शिक्षकाची भूमिका. समभाव म्हणजे काय नेमकं? आता समभाव म्हणजे की सगळ्या गोष्टींमध्ये समान भेदभाव करणं किंवा समान भाव करणं, सगळ्यांसोबत समान वर्तन करणं. तर त्यामध्ये शिक्षकाची नेमकी भूमिका काय असायला हव्या हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आणि हा चॅप्टर संपला की मी ट्राय करेल लवकरात लवकर दुसरा जे आहे S2चं घेण्याचा. आणि नोट्स ज्या आहेत त्या मी सगळा जो सिलेबस संपला की मग मी नोट्स प्रत्येक सिलेबसच्या तुम्हाला काढून देणार आहेत. आणि प्रत्येक जे आहे ते इम्पॉर्टंट्स क्वेश्चन विथ त्याचं आन्सरचे एक्सप्लेनेशनसुद्धा मी देणार आहे. आणि कोणत्या प्रश्नासाठी कसं आन्सर लिहायचे हे सुद्धा मी एक्सप्लेन करून सांगणार आहे एकदा की सगळा सिलेबस संपला तर. कारण मला असं ऐकण्यात आलं आहे की तुमची नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये तुमची पेपर आहे, एक्झाम आहे सेकंड इयरवाल्यांची. त्यामुळं मी लवकरात लवकर ट्राय करते की कवर होईल असं 2-1 महिन्यात आपला सर्व सिलेबस जो आहे, सगळे चॅप्टर जे आहे ते व्यवस्थित एक्सप्लेन करून झाले पाहिजे. चला तर वळूया. प्रास्ताविक काय सांगतंय मग की कोणत्याही देशाच्या समाजात त्यांचे सामाजिक घटक जे आहे ते एका समान पातळीवर दिसून येत नाही. म्हणजेच काय की त्या घटकांमध्ये असमानता दिसून येते. मग उच्च नीच स्तर असतो, गरीब श्रीमंत असतो, उद्योगपती कामगार, अशा असमानता आपल्याला काय होतात, दिसून येत असतात. मग समाजात या गटानुसार वर्ग व जाती ज्या असतात त्या पडत असतात. म्हणून जे वर्ग आहेत तो एक स्तर मानला जातो आणि समाजात असे अनेक स्तर दिसून येत असतात. अशा रीतीने समाजाची अनेक स्तरांमध्ये विभागणी केलेली असते. मग त्या सामाजिक स्तरालाच काय म्हणताय, स्तरीकरण असे संबोधले जाते. मग त्याची पुढे त्यांनी आकृती पण दिलेली आहे आणि शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला त्याची आकृती जी आहे ते एक्सप्लेन करून शॉर्ट्स व्हिडिओमध्ये ती आकृती जी आहे ती तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेली आहे. पहिला आहे सामाजिक स्तर. मग काय, यंग आणि मॅक यांच्या विचारवंतानुसार काय सांगते की ती अनेक समाजामध्ये लोकांचे वर्गीकरण करण्यात येते आणि निर्माण झालेल्या ज्या काय वर्गाची उच्च व निच्च कनिष्ठ स्तरापर्यंत वर्गवारी ठरवण्यात येत असते. म्हणजे काय की अशा वर्गीकरणाच्या प्रक्रियेला सामाजिक स्तरीकरण असे म्हणतात. थोडक्यात असे म्हणता येईल की वरिष्ठ व कनिष्ठ अशा सामाजिक घटकांमध्ये समाजाची विभागणी होत आहे, त्याला स्तर असे संबोधले जाते. मग त्या स्तराचा खालीलप्रमाणे काय दिलेला आहे, अर्थ दिलेला आहे. मग कोणता आहे, सामाजिक स्तर हे समाजातील विषमतेमुळे निर्माण होतात. समाजात जी काही विषमता चाललेली असते, आर्थिक विषमता म्हणा, सामाजिक विषमता म्हणा, ह्या काही विषमता आहेत त्यामुळे हा स्तर निर्माण होतो. विविध दर्जाचे अनेक स्तर निर्माण होतात. म्हणजे उच्च दर्जा, निच्च दर्जा, कमी दर्जा, जास्त दर्जा, अशा दर्जामुळे स्तर निर्माण होतात. या स्तरामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद असतो. म्हणजे काय की सपोज 2 विद्यार्थी आहेत, दोघांमध्ये एक थोडा हुशार आहे आणि एक थोडा समर्थ आहे. मग त्याच्यामध्ये काय, हा थोडा श्रेष्ठ आहे, हा थोडा कनिष्ठ आहे, असा भेद असतो. त्यामुळं काय होते, सामाजिक स्तर निर्माण होतात. आर्थिक दर्जा, प्रतिष्ठा, वर्ग, सत्ता इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्यावरून काय होतं, सामाजिक स्तर हे निर्माण होत असतात. मग सामाजिक स्तराचे स्वरूप आहे. मग काय आहे, इम्पॉर्टंट आहे, 3 मार्क्सला किंवा 4 मार्क्सच्या प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं. मग प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत समाजात स्तर जे आहे ते वाढून किंवा आढळून आलेले आहे. मग प्राचीन काळापासून ही जी स्तराची जी प्रक्रिया आहे ती चालत आलेली आहे. मग सामाजिक स्तर ही एक संकल्पना बनलेली आहे. मग त्या आधारे समाजाचा अभ्यास करणं शक्य असतं. स्तरीकरणामध्ये व्यक्तीचा आणि समूहाचा दर्जा व स्थान ठरवणे याही बाबींचा समावेश त्यामध्ये केलेला असतो. मग समाजातील विविध घटक एकाच पातळीवर किंवा समान पातळीवर दिसत नाहीत. श्रीमंत, गरीब, मालक, मजूर तसेच वर्ग व जातीनुसार गट दिसून येतात. मग समाजाची अशी अनेक स्तरांमध्ये विभागणी होत असल्यामुळे त्याला सामाजिक स्तरीकरण असे संबोधले जाते. मग जे काय आहे, उच्च नीच स्तर, कष्ट वरिष्ठ स्तर, श्रेष्ठ कनिष्ठ स्तर जे काय आहे, या स्तरांवरून जे काय आहे त्याला सामाजिक स्तरीकरण म्हटलं जातं किंवा संबोधलं जातं. मग ही डायग्राम आहे सामाजिक स्तरीकरणाचे स्वरूप. मग कोणते कोणते स्तर आहे त्यामध्ये की आकस्मिक रीतीने निर्माण होत नाहीत. जे काही स्तर आहे ते अचानक किंवा आकस्मिक रीतीने निर्माण होत नाही, ते आधीपासून निर्माण झालेले आहे आणि ते पुढेही चाललेले आहे. सामाजिक चढ उतार असतो, काही गोष्टींचा चढ उतार असतो. व्यक्तीच्या योग्यतेनुसार कार्य असतं. काही व्यक्ती श्रेष्ठ, कमी श्रेष्ठ, उच्च श्रेष्ठ अशा प्रकारे त्यांच्या कार्यानुसार किंवा योग्यतेनुसार कार्य असतं. असमानतेची जाणीव असते. गतिशीलतेस वाव असतो. जन्म व कर्तृत्वास
स्थान असतं. अशा प्रकारचे सामाजिक स्तरीकरणाचे स्वरूप आहे. ते 6 पॉईंट आहे, विचारले जाऊ शकतात. मग हे स्तर सत्ता व प्रतिष्ठा यांच्या विषम वितरणामुळे तयार होत असतात. मग सत्ता गमावली की त्यात बदल होतो. मग त्यामुळे स्तर ही प्रक्रिया सतत सुरू असते. मग व्यावसायिक दर्जानुसार स्तर तयार होत असतात. व्यक्ती समाजात जो व्यवसाय करतो त्या व्यवसायाला सामाजिक जी प्रतिष्ठा असते त्यानुसार व्यक्तींना प्रतिष्ठा प्राप्त होत जाते. फॉर एक्झाम्पल डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे, वकील आहे इत्यादी जे काही स्तर आहे त्यांचा जो काही स्तर आहे उच्चभ्रू मानला जातो. या उलट शेतमजूर, कामगार, हॉटेलमधले नोकर जे आहे, कष्टकरी स्त्री आहे त्यांचा स्तर हा वेगळा मानला जातो. म्हणजे जे लोक खूप मोठे आहे, डॉक्टर, इंजिनियर सारखे, प्राध्यापकांसारखे जे उच्च स्तरावर मानलं जातं आणि जे काही शेतमजूर आहे, कामगार आहे, हॉटेलमधले जे काही नोकर आहेत त्यांना खालच्या स्तरावर बघितलं जातं. मग स्तर निर्माण होण्यासाठी जन्म व कर्तृत्व हे घटक कारणीभूत ठरतात. का तर जे जात वंश हे गट जन्मावर आधारलेले असतात. सपोज एखादा गरीब घराण्यातला आई वडील आहे, मग त्यांना एक मुलगा किंवा म्हणजे काहीतरी म्हणजे मूल प्राप्त झालं, तर मग काय झालं की त्यांनी त्या मुलाला त्यांच्या जसं वातावरणात ते वाढले तसंच वातावरणात त्यांना वाढवलं, तर त्यांच्यामध्ये सुद्धा जो काय आहे जन्म आणि कर्तृत्व करण्याचे जे काही घटक आहेत ते त्यांना कारणीभूत ठरतील. म्हणजे ते मूल पुढे जाऊन कितीही त्यांना सिटीमध्ये घातलं तरीही ते ज्या वातावरणात लहानपणापासून वावरले आहेत त्याच वातावरणात वावरतात. परंतु ते जर त्यांच्या आईवडिलांनी ठरवलं की आम्हाला जशी लाईफ भेटली आहे किंवा आम्हाला जसं आम्ही जसं जीवन जगलोय तसं जीवन मी माझ्या पोरांना किंवा पोरीला जगू देणार नाही, त्यांना उच्च शाळेत किंवा मग उच्च ठिकाणी शाळा शिकविल अशा प्रकारे त्याने जर ठरवलं तर तो काय स्तर जो आहे तो मुलांचा जो काय स्तर आहे तो उंचावलेला आपल्याला दिसून येईल. मग या स्तरामध्ये काही बदल देखील घडून येतात. मग कोणते कोणते बदल येतात की समाजात शिक्षण व्यवस्था व पैसा यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा पैसा असेल तेव्हाच आपण कोणताही व्यवसाय सुरू करू शकतो. किंवा काय होतं की एखाद्याचा मुलगा खूप जास्त मोठा आहे परंतु त्याच्या पप्पा मम्मीकडे खूप सारा पैसा आहे, मग तो काय करतो 2-4 लाख रुपये भरून आपल्या पोराला कुठेतरी मोठ्या कॉलेजात कुठेतरी मोठ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतो आणि पुढे जाऊन त्या पोराचं काय होतं की त्याला काही येत नसल्यामुळं त्याच्या ॲडमिशनचे जे पैसे आहेत त्या पैशाची किंमत मोजावी लागते. म्हणजे तो इन फ्युचर पुढे भावी इंजिनियर झाला किंवा डॉक्टर जरी झाला तरी त्याला काही प्रॅक्टिकलच जमत नसेल तर त्याचा उपयोग आहे का? नाही. मग आज व्यक्तीची जी काही दर्जा आहे ती जातीवरून ठरत नाही तर तिच्या कर्तृत्वावरून ठरतं. म्हणजे तुमची जात कोणती आहे, धर्म कोणता आहे हे कोणीही विचारत नाही, परंतु तुम्ही काय काम करतात आणि तुम्ही किती पैसे कमवतात हे आज जास्त इम्पॉर्टंट आहे. मग समाजामध्ये जे काही स्तर आहे ते कायमस्वरूपी दिसले जातात तरीही त्यात बदल होत असतो. मग हा बदल काय आहे संथ गतीने होत चाललेला आहे. मग शिक्षण आणि नवीन तरीही जे काही बदल आहे ते या व्यवसाय यामुळे स्तरांना एक प्रकारची काय झाली आहे गती प्राप्त झालेली आहे. मग त्यामुळे मानवी गरजा जशा बदलतात तशाच प्रकारचे बदल स्तरांबाबत घडून येत असतात. मग स्तराविरहित समाज आढळून येत नाही. वरिष्ठ व कनिष्ठ, श्रीमंत गरीब, सत्ताधारी सत्ताहीन अशा प्रकारच्या भरपूर भेद हा स्तरामध्ये दिसून येतो. उदाहरणार्थ उद्योगपती आहे, गायक, चित्रपटाचे अभिनेते इत्यादी जे काय आहे ते उच्च पदस्थ स्तर आहे असं समाजाची समजूत असते. पुढे आहे गरीब श्रीमंत स्तर. मग सामाजिक स्तरामध्ये गरीब श्रीमंत यामुळे आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. जो म्हणजे असं असतं की बघा 2 विद्यार्थी आहे, एक गरीब आईवडिलांचा आहे आणि एक श्रीमंत आईवडिलांचा आहे. मग त्या दोघांमध्ये ज्या काही गोष्टी श्रीमंतवाल्याचे बॅग चांगले असते, टिफिन चांगला असतं, बॉटल चांगली असते, त्याला सगळ्या प्रकारचं जे काय आहे खाणं पिणं कपडे वगैरे सगळं त्याचं मस्त असतं, परंतु तोच गरीब मुलगा जो आहे त्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी पुरेशा राहत नाही. त्यामुळे तिथं काय होतं आर्थिक विषमता निर्माण होते की त्याला असं वाटतं की यार आपले पप्पा इतके श्रीमंत का नाही आहे, किंवा जो गरीब मुलगा आहे त्याला हे असं वाटतं की माझ्या पप्पाकडे पैसा का नाही आहे, मला इतके चांगले कपडे का नाही. अशा प्रकारच्या ज्या काही आर्थिक विषमता आहे त्या पैशामुळे निर्माण होत असतात, गरीब श्रीमंती यामुळे निर्माण होत असतात. मग देशातील नैसर्गिक साधनसामग्री मर्यादित राहिली आणि लोकसंख्येत मोठी वाढ झाली. भारतीय समाजात श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेला आणि गरीब अधिक गरीब होत गेला असे चित्र आपल्याला दिसून येतं. मग स्वातंत्र्यानंतर उद्योगधंदे वाढले, उत्पादनही वाढले, पण त्याचा फायदा श्रीमंतांना किंवा श्रमिकांना विशेष झाला नाही. श्रीमंत व गरीब यातली दरी अजूनच वाढत गेली. तो जो फायदा झाला तो फक्त श्रीमंत लोकांना झाला, गरीब त्यामुळे अजून गरीब झाला आणि श्रीमंत अजून श्रीमंत झाला. औद्योगिकरणानंतर जे काही रोजगार मिळवण्यासाठी खेड्यातील लोकांना शहराकडे धाव घ्यायला लागली, त्यामुळे काय झालं की कारखान्यांचे जे काय कारखानदारांची मालकीची
असल्यामुळे त्यांना मजुरांचे शोषण, त्यांनी काय केलं, मजुरांचं शोषण केलं. मग समाजात शोषक हा व शोषित भांडवलदार व शेतमजूर असे काय झाले, वर्ग निर्माण झाले. मग गरिबांच्या दारिद्र्याचा फायदा उठून श्रमाचा उपयोग करून भांडवलदार जे आहे ते अधिकाधिक नफा मिळवू लागले, मजुरांची पिळवणूक करू लागले. मग काय झाले की गरिबांना खूप जास्त वेळ काम करायला लावायचं आणि जे काही भांडवलदार आहेत त्यांनी खूप जास्त नफा हा मिळवून घेतला. मग समाजात सामान्यपणे काय झाले, उच्च वर्ग, मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग असे दिसून यायला लागले. मग उद्योगधंदे, कारखाने, जमिनी यांची मालकी ज्यांच्याकडे आहे ते उच्चवर्गीय आहे आणि या वर्गातील लोक काय आहे, फक्त भांडवल गुंतवतात आणि त्याच्या जोरावर शरीर, श्रम, बुद्धिबळही खरेदी करत असतात. मग काय होतं की जे काय भांडवलदारी लोक आहे, उद्योगधंदे जे करणारे लोक आहे ते काय करतात, त्यांचं भांडवल गुंतवतात आणि शरीराचा कोणताही अंग न हलवता दुसरे जे काही शेतमजूर आहे त्यांच्याकडून शरीर श्रम करून घेतात आणि डोक्याने काम करतात आणि त्यांचं डोकंसुद्धा खरेदी करून घेतात, त्यांच्याशी गोड बोलून कामे करून घेतात. इत्यादी जे काही गोष्टी आहेत ते हे उच्च स्तरावरील लोक काय करत असतात. मग स्वातंत्र्यपूर्व काळातही जमीनदार किंवा शेतमालक व शेतमजूर असे वर्ग होतेच, परंतु त्यांच्यातील अंतर वाढतच गेले आणि शेतमजूर तर बेठगीगार असतात, सावकाशी जे काय असतात पाशात ते अडकवून पडत. त्यामुळे पिढ्यानपिढ्या गुलामगिरीसारखी मालक जी सेवा आहे ती त्यामध्ये दुसरा जो वर्ग आहे तो निर्माण होत असे. मग त्यामुळे काय होतं की व्यक्तीच्या आर्थिक दर्जाप्रमाणे सधन, निर्धन, श्रेष्ठ, कनिष्ठ असे स्तर निर्माण होत गेले. श्रेष्ठ वा सदक लोक कनिष्ठ वर्गातील लोकांना हीन लेखतात, तर निर्धन लोकांना धनिकाबद्दल तिरस्कार वाटत होता. त्यामुळे समाजातील बंधुभाव जो आहे तो कमी होत जातो. मग समाजात एका बाजूला मुठभर लोकांच्या हाती संपत्ती एकवटलेली असते, तर दुसऱ्या बाजूला बहुसंख्य लोक दारिद्र्यात खितपत असतात. दोघांनी एकमेकांना मदत केली तर आपला जो काही देश आहे तो काय होणार नाही, दारिद्र्यात जाणार नाही किंवा आर्थिक गोष्टीमुळे कमजोर पडणार नाही. मग या देशात संपत्तीचं समान वाटण न झाल्यामुळे पैशाला नको तेवढे महत्त्व प्राप्त झालेले आहे. पैसा हे जीवनाचे साधन न राहता ते साध्य झालेले आहे. म्हणजे काय की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना तो साध्य झालेला आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना तो काय झालेला आहे, त्यांच्यासाठी ते साधन झालेलं आहे. ते काम करण्यासाठी त्यांना पैसा किंवा जगण्यासाठी त्यांना पैसा जो इम्पॉर्टंट झालेला आहे. मग माणसामध्ये एक जीवघेणी स्पर्धा आजकाल निर्माण झाली आहे. मग माणसांचे जे काही गरजा आहे त्या अमाप वाढत गेल्या, परंतु पैसा प्रचंड प्रमाणात मिळवण्यासाठी वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचार सुरू झाला. मग राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रासाठी त्याग करणं इत्यादी भावना ज्या काय आहे त्या कमी होत गेल्या आणि गरिबांचे शोषण जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत गेलं. मग श्रमाचे मूल्य घटत गेले. श्रीमंत गरीब यांच्यातील मध्यम वर्ग तर या स्पर्धेत फार चिरडून टाकले होते. मग आर्थिक विषमतेमुळे परिणाम होऊन समाजात उदासीनता, निष्क्रियता आणि दोष निर्माण होत गेले. मग यामुळे यांचा परिणाम काय झाला की उद्योगप्रियता, प्रयत्न आणि अभाव यांच्यावर जाणवू लागला. मग कार्य आणि मूल्य यांचा काय झाला, ऱ्हास झाला. मग भारतीय समाजातील गरीब श्रीमंत हे चित्र खूप विदारक वाटत असले तरी ते सत्य आहे. आणखी याचा एक परिणाम म्हणजे समाजातील सामंजस्य धोक्यात आले. समाजात जो काही कलह झाला तो याच्यामुळे निर्माण झाला. समाजातील शांत आणि निरामय जीवनाला भारतीय समाजाला काय झाला, धोका निर्माण झाला. संघर्षाची आग जी आहे ती अधिकच बळकत गेली. मग शहरातील जे काही मालक मजूर होते आणि ग्रामीण भागातील शेतमालक मजूर होते त्यांच्यातली जी काही दरी आहे ती वाढत गेली. नोकरीच्या संध्या ज्या काय झाल्या त्या शेतकरी मुलांना किंवा मग शेतकऱ्याच्या मुलांना प्राप्त होत नाही, म्हणून त्या श्रीमंतांच्या मुलांना नोकरीच्या संध्या प्राप्त होत गेल्या. म्हणून धनिक अधिक धनिक झाले आणि गरीब अधिक गरीब झाले, अशा प्रकारची भावना दिसून आली. पुढे आहे गरीब श्रीमंत स्तर, विषमता आणि शिक्षण. मग काय आहे की गरीब श्रीमंत स्तरामुळे निर्माण होणारी विषमता खालील बाबींमुळे दूर होऊ शकेल. मग कोणकोणत्या बाबी आहेत त्यामध्ये, देशाची आर्थिक प्रगती होण्यासाठी देशाचा औद्योगिक विकास होणं आवश्यक आहे. मग यासाठी शिक्षणाची भूमिका जी आहे ती आवश्यक आहे. मग व्यावसायिक, वैज्ञानिक, तांत्रिक शिक्षणाला अधिक प्रारंभ देणं आणि वैज्ञानिकांची व तंत्रज्ञानाची किंवा निर्मिती शिक्षणाद्वारे करणं हे काय आहे, शक्य झालेलं आहे. मग दुसरं आहे अभ्यासक्रमात व्यावसायिक विषयांचा समावेश करणं. जे काय व्यवसायविषयक संबंध आहे किंवा समाज आहे किंवा व्यावसायिक विषयाचे जे काय समावेश त्यामध्ये करायला हवा, कारण त्यातून विद्यार्थ्यांना क्षमता आणि उद्योग करण्याची पात्रता निर्माण होऊ शकेल आणि ते त्यामुळे काय होईल, व्यक्ती स्वावलंबी बनेल, ते इतरांवर अवलंबून राहणार नाही. पुढे आहे आपला देश कृषीप्रधान आहे, त्यामुळे शेतीला पूरक असे दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय इत्यादी व्यवसायांवर मुलांना ते शिकण्यासाठी भर द्यायला हवा. मग या व्यवसायांचे उच्च शिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून द्यायला हवी. मग ग्रामीण विकास साधण्यासाठी
ग्रामीण उच्च शिक्षण व ग्रामीण शिक्षण संस्थांची स्थापना करायला हवी. ग्रामीणचा जो काही विकास आहे तो करण्यासाठी उच्च शिक्षण आणि संस्था शिक्षणांची जी काय आहे स्थापना करायला हवी. व सामाजिक व आर्थिक समता निर्माण करण्यासाठी योग्य शिक्षण देण्याची व्यवस्था करायला हवी. त्यासाठी योग्य नैतिक मूल्यांचे संस्कार सुद्धा करायला हवे. जे काय नैतिक मूल्य आहे आपल्याला माहिती आहे की नैतिक मूल्यामध्ये काय काय येतं. ठीक आहे, मग त्या नैतिक मूल्यांचा स्वीकार करायला हवा. आर्थिक व सामाजिक समता निर्माण होईल अशी मनोवृत्ती शिक्षणाद्वारे निर्माण करणे शक्य आहे. पुढे आहे उच्च नीच स्तर. मग उच्च नीच स्तरामध्ये काय आहे की सर्वच समाजामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ अशा कल्पना अस्तित्वात असतात. मग उच्च नीच स्तर अशी भावना जी आहे ती तीव्र असतात. आपल्या देशात जातीमुळे उच्च नीच स्तर जे आहे ते समाजात निर्माण होताना दिसलेले असतात किंवा या स्तरामुळे समाजात जे आहे संघर्ष निर्माण झाले आहे, समाजाचे ऐक्य धोक्यात आले आहे, समाजात जातीभेद निर्माण झाला आहे. उच्च नीच या भेदामुळे नीच स्तरावरील लोकांना तुच्छ मानून त्यांच्या अधिकारांचे देखील संकोच करण्यात आलेला होता. परंतु जे काय प्रत्येक व्यक्तीचा व्यवसाय, रीतिरिवाज, परंपरा, रोटीबेटी हा काय व्यवहार आहे त्या गोष्टी ज्या आहेत त्या निश्चित होत गेल्या. त्यामुळे दुसऱ्या जातीतील लोकांच्या घरी जाणे, जेवण करणे, विवाह करणे हे काय झालं नियमाबाह्यचं ठरू लागलं. ठीक आहे, मग उच्च नीच स्तरावरील यामुळे काय झालं की दुसऱ्या जातीचे जे काय लोक आहेत त्यांच्या घरी जायचं नाही, जेवण करायचं नाही, असं काय झालं ते नियमाबाह्य होऊ लागलं. जेव्हा गरज असेल किंवा गरज पडल्यावर आपण काहीही करतो. आपल्याला माहिती आहे की किती खारट भाजी असो त्याच्यात मीठ असो, जेव्हा आपल्याला भूक लागली असेल तेव्हा आपण ते खातोच. मग असं नाही की खूप सारे चोचले आपण कधीच करत नाही. तसंच काय झालं की जेव्हा यांना गरज पडली उच्च नीच स्तरावरील ते काय जे आलं ते नियम बाह्य जगणं सुरू झालं. कोणत्याही नियमाची त्यांनी काय केली नाही, पाळले गेले नाही. त्यांच्याकडून कोणतेही नियम त्यांनी पाळले नाही. मग भेदाभेद, भ्रम जे आहे, अमंगळ अशी शिकवण बंधुभाव त्यांना देऊ लागले. तसेच महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींनी ही उच्च नीचता जी काय आहे ती निवारण करण्याचे कार्य केलं. मग त्यांनी काय केलं की सामाजिक व राजकीय हक्क प्राप्त करून दिले व त्यांच्यावर होणारे जे काय अन्याय आहे ते दूर करून दिले. समान हक्क, समान न्याय, समान समता इत्यादी कायद्यानुरूप जे काय आहे कायदेशीर स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिलं. उच्च नीचता कमी होऊ लागली. त्यामुळं मग समाजात हळूहळू सुधारणा होत गेल्या. आज जातीवाचक शब्द उच्चारणे हा गुन्हा मानला जातो. उच्च नीचता, जातीभेद, रोटीबेटी इत्यादी जे काही बंधने आहे ते नाहीशी झालेली आहे. शिक्षण, व्यवसाय, नोकरी अशा कोणत्याही क्षेत्रात उच्च नीचता कायद्याने दूर केलेली आहे. मग तथापि आजही समाजातील प्रत्येक क्षेत्रामध्ये जातीपरत्वे उच्च नीचता जी काय स्तर आहे ते काही प्रमाणात दिसून येतात, परंतु इतके नाही की जितके पूर्वी दिसून येत होते. मग शिक्षणा क्षेत्रातही आज जातीय शिक्षण संस्थेचा उदय झालेला आहे. ही खेदाची गोष्ट आहे की ज्या लोकांचं जे काही स्तर आहे त्यांच्यानुसार, त्यांच्या स्तरानुसार त्यांना शिक्षण दिलं जातं. ती आजही एक खेदाची गोष्ट आहे. पुढे आहे उच्च नीच स्तर आणि शिक्षण. समाजातील जातीभेद व उच्च नीचता दूर करण्यासाठी ज्या समाज सुधारकांनी अथवा अथक प्रयत्न केले आहे त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवायला पाहिजे. शिक्षकांना सर्वांना समान वागणूक द्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांतील उच्च नीचता जी काही भावना आहे ती दूर करण्यासाठी सर्व विद्यार्थी एकत्रित येऊ काम करतील अशा प्रकल्पाचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यायला हवे. सहली, चर्चासत्रे, समाजसेवा, शैक्षणिक शिबिरं, श्रमदान इत्यादी ज्या काही गोष्टी आहे त्या अभ्यासपूरक कार्यक्रमातून सर्व धर्मसमभाव हे मूल्य रुजवावे. समाजातील उच्च नीच हा स्तर नाहीसा करण्यासाठी विद्यार्थ्यांत कौशल्य क्षमता निर्माण व्हावी. स्टार्टअप्स इंडिया, स्टँड अप इंडिया यांसारख्या विद्यार्थ्यांचा पाया जो आहे तो यांतून पक्का करायला हवा. विद्यार्थ्यांच्या मनावर समता, बंधुता, मानवता यांची मनोवृत्ती विकसित करायला हवी. त्याद्वारे सामाजिक स्तरामुळे निर्माण होणारी जी काही विषमता आहे ती नाहीशी होण्यासाठी मदत मिळू शकते. पुढे आहे सामाजिक रचनेमध्ये महिला व पुरुषांचे स्थान. मग सामाजिक रचनेसाठी महिला आणि पुरुषांचे काय स्थान आहे ते आपण बघूया. मुली वाढवा, मुली शिकवा ही घोषणा आज सर्वसूत्र आहे. मुलींना सन्मानाने वाढावे, मुलगी झाली हो असे त्रासून सांगू नये, मुलीचा अभिमान बाळगा अशा अनेक घोषणा जाहिरातीमध्ये स्त्रियांनी किंवा स्त्रियांचे मुलींचे समाजात जे स्थान आहे त्याचे प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसतात. मग मुलींना समाजात मुला इतकाच सन्मान देणं, दर्जा प्राप्त होणं आवश्यक आहे. हे जे विचार आहे ते सर्व संमत असले तरी त्या विचारांचा आचार घडतो असे नाही. काय झालंय, आज 21वे शतक चालू आहे. स्त्रीचा जो दर्जा आहे हा पूर्णतः पुरुषांच्या बरोबरीचा आहे असे म्हणता येत नाही. काही ठिकाणी आजही स्त्रीवर खूप सारे अत्याचार आपल्याला बघायला दिसून येतात. ठीक आहे,
तर अशा प्रकारे जे काय आहे आपण म्हणतो तसं करूनही दाखवायला हवं. पुढे आहे स्त्री पुरुष विषमता. मग काय आहे तर बघूया. मग स्त्री आणि पुरुष अशी मानवी समाजाची जी काही विभागणी आहे ती खरं तर त्यांचे जे काही जैविक फरकामुळे होत असते. पण प्रत्यक्ष सामाजिक व्यवहारात स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये विषमतेवर आधारित दिसून येतात. मग समाजात स्त्रिया पुरुषांपेक्षा दुय्यम मानल्या जातात. समाजात त्यांचे स्थान जे आहे ते गौण्य आहे. सर्वसाधारणपणे कुटुंबात स्त्रियांना कमी अधिकार असतात. पुरुष प्रधान संस्कृतीचा मोठा पगडा दिसून येतो. कुटुंबाची जी मालमत्ता आहे, सत्ता आहे ती घरातील पुरुषांच्या हातात असते, परंतु स्त्रियांच्या हातात नसते. कार्यालयात जे काही बढतीच्या संधी असतात त्या देताना पुरुषांना झुकते माप दिले जाते. तसे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी आणि घरातही स्त्रियांना हिंसा, छळ, अत्याचार यांचा सामना करावा लागतो. मग या सामाजिक रचनेची पार्श्वभूमी बघणे अगत्याचे आहे. मग सामाजिक रचनेची पार्श्वभूमी काय सांगते तर बघूया. देशात एक कालखंड असा होता की स्त्रियांना समाजात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळत होते. मग काही वेळा विशेषतः मातृसत्ताक पद्धती चालू होती असलेल्या जमातीचे जे काही पुरुषांपेक्षा जास्त मान स्त्रियांना त्यावेळेस होता. मातृसत्ताक म्हणजे काय की महिलांचं सत्ता असायची. त्यावेळेस महिला घरांचा कारभार बघायची. तर आत्ता जी पद्धती जी आहे ती पितृसत्ताक आहे. म्हणजे पती किंवा मग आपले पप्पा जे आहे, वडील जे आहे ते घरातील कारभार बघत असतात. मग वैदिक काळात स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान होते. गार्गी, मैत्रेयी, लोपमुद्रा इत्यादी जे काही विदुषींची उदाहरणे सर्वांना ज्ञात आहे. पुढे उत्तर वैदिक काळात मात्र आर्य पुरुषांनी अनार्य स्त्रियांशी विवाह संबंध जोडले. मग अनार्याची काय झाली, अनार्याची संस्कृती जी आहे, भाषा जी आहे त्यात फरक होत गेला. मग अनार्य स्त्रियांना संस्कृत येत नसल्यामुळे त्यांना वेदोक्त मंत्राचार जमत नसत. त्यामुळे अनार्य स्त्रिया ज्या होत्या त्या धार्मिक विधी करण्यास प्रतिबंध करत होत्या. मग पुढं काय झालं की त्या प्रतिबंधांचा सर्व स्त्रियांना लागू झाला. मग स्त्रियांचा जे काय उपनयन संस्कार जे होते ते बंद होत गेले. ज्या काही पद्धती होत्या, रूढी चालीरीती होत्या त्या बंद होत गेल्या. मग शेती व संरक्षण यासाठी पुरुषांची गरज भासू लागली. यातूनच पुढे बालविवाह पद्धत जी काय झाली ती रूढ होत गेली. मग चूल आणि मूल एवढेच कार्यक्षेत्र स्त्रीचे बनत गेले. मग म्हणून लेखणीच्या एकाच फटक्यात काय झालं, स्त्रियांची जी काय गणती जी आहे ती शूद्रात केली गेली. मग अनेक दुष्ट रूढींनी तिच्या पायात बेड्या घातल्या गेल्या. जन्मापासून मृत्यूपर्यंत स्त्रीने जीवन पुरुषांचे नियंत्रित केले. म्हणजे जे काही त्यांचं जीवन होतं ते सर्व काय झालं, पुरुषांच्या स्वाधीन करून दिलं. मग चूल आणि मूल एवढंच फक्त तिचं कार्य होत गेलं. मग त्यानुसार काय झालं, त्यात लग्नाबाबत पतीच्या जे काही निवडी संबंध तिला स्वातंत्र्य नव्हते. आताचं काय भरपूर असतं, शादी.com हे ते, मुलांनी मुलीला बघायचं, मुलींनी मुलाला बघायचं. मुलगी तर आजकाल तर मुलाच्या घरी जाऊन मुलाचं घरसुद्धा बघून येते. इतकं स्वातंत्र्य आजच्या 21व्या शतकामध्ये आहे. परंतु तेव्हा काय झालं होतं, तेव्हाची पद्धत काय होती की लग्नाबाबत जी काय पतीची आवड निवड आहे किंवा पत्नीची आवड निवड आहे, कसा नवरा हवा आहे, कसा नवरा नाही, त्याला बघितलं सुद्धा जात नव्हतं. जेव्हा लग्न होणार त्यानंतर मुलगा मुलगी एकमेकांना बघत होते. ते स्वातंत्र्य त्यांना तेव्हा नव्हतं. त्यामुळे जठर कुमारी विवाह रूढ होत गेले. मग त्यामुळे काय झालं की सती पद्धती, बालविधवा हे प्रश्न जे आहेत ते निर्माण होत गेले. पण या गोष्टींचा पुरुष प्रधान समाजाने विचारच केला नाही. मग हे एवढं सगळं होऊन पण पुरुषांनी कधीही विचार केला नाही की स्त्रियांचा जो दर्जा आहे तो त्यांना द्यावा की नाही. परंतु मग त्यामुळे काय झालं की स्त्रियांचा जो दर्जा होता तो अधिकच घसरत गेला आणि मध्ययुगीन कालखंडात परकीय आक्रमणे वाढू लागली. मग धर्मबंधने जास्त कडक होत गेली. स्त्रियांवरील अत्याचार वाढत गेले. स्त्रियांचे संरक्षण व्हावे म्हणून त्यांना ज्या काय 4 भिंतीच्या आतच ठेवले जायचे. तसेच परकीय लोकांपासून मुलींचा बचाव केला जायचा. बालविवाहांचे प्रमाण जे आहे ते वाढत दिले जायचे. मुली मोठ्या होऊन काही उद्योग करू नये, काही म्हणजे वेगळ्या वळणाला लागू नये म्हणून बालविवाह जे आहे ते करून दिले जात. मग सती पद्धती ज्या होत्या त्या जाचक बनत गेली. सती पद्धती म्हणजे काय की ज्यांचा नवरा वारलाय किंवा मग लग्न झाल्यानंतर ज्या पोरीचा नवरा वारलाय तिने नवऱ्यासोबत सती जायचं, म्हणजे तिनेही स्वतःचं काय करायचं, देह त्याला अर्पण करून द्यायचं. अशी पद्धत जी आहे ती प्रथा ज्या आहेत त्या वाढत गेल्या. मग इसवी सन 1818 मध्ये मराठ्यांचा पराभव होऊन इंग्रजांचे राज्य सुरू झाले. हे राज्य लोकहितवादी राज्य म्हणून प्रसिद्ध होते. मग त्याप्रमाणे काय झालं की सामाजिक व आर्थिक सुधारणेच्या क्षेत्रात ईश्वरी प्रसाद ठरलं. मग पाश्चात्य संस्कृती जी होती त्यातील व्यक्ती स्वातंत्र्य, समता, न्याय, बुद्धी, प्राणमान्य इत्यादी जी काय मूल्ये होती ते मूल्यांची ते काय झाली विचारवंतांना मोलाची वाटू लागली. मग या मूल्यांच्या संदर्भात भारतीय संस्कृती जी आहे ती समाज रचना जी होती यांचा पुनर्विचार करण्यास सुरुवात
करू लागली. मग या विचार मंथनातून काय झालं, विवाह प्रथा, स्त्रियांची जी काय दुःख स्थिती असायची त्यात सुधारणा करण्यात येऊ लागल्या. मग समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान मिळाले. मुलीचा जन्म म्हणजे दुर्भाग्याची बाब अशी समजले जात होते. हुंड्याचे प्रस्थ वाढविल्यामुळे नवजात बालकांची जी काय हत्या होत होती, स्त्रियांवर येणारे जे काय अन्याय दूर करण्याचे जे समाज सुधारकांनी काय केलं, ठरवलं. मग या सर्व समस्यावर रामबाण उपाय म्हणजे काय होतं, शिक्षण होतं. जर मुलींना शिक्षण दिलं तर या सर्व समस्यापासून मुली ज्या आहेत त्या त्रस्त होणार नाही आणि समाजालाही काय होईल, त्याचा फायदा होईल. अशा प्रकारे त्यांनी समाजसुधारकांनी ठरवलं. मग त्यामुळे समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार केला. मग या प्रयत्नातून इसवी सन 1891च्या कायद्याने बालविवाहावर बंदी घालण्यात आली. मग स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी राजा राम मोहन रॉय यांनी सतीच्या रूढीविरोधात आंदोलन उभारले. मग विधवांची स्थिती जी होती ती सुधारण्यासाठी विष्णुशास्त्री पंडित, ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा फुले, आगरकर, कर्वे यांसारखे जे काही थोर विचारवंत होते त्यांनी काय केलं, स्त्रियांच्या सामाजिक गुलामगिरीच्या विरोधात सतत आवाज उठवला. केशवपण, विधवा बंदी किंवा विवाहबंदी, बालविवाह यासारख्या चालीती ज्या त्यांच्यावर प्रचंड टीका करू लागले आणि स्त्री शिक्षण जे आहे त्यावर विशेष भर दिला गेला. हे आपण लहानपणीही बघितलं आलं आणि लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. ठीक आहे. मग शासनाने इसवी सन 1829मध्ये सतीबंदीचा कायदा केला. 1856मध्ये पुनर्विवाह जे आहे ते कायद्याने मान्यता दिली. मग देवदासींच्या प्रथेविरुद्ध विठ्ठल रामजी शिंदे, आर व्यंकटरमण नायडू यांनी काय केलं, आंदोलने केली. मग स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी महात्मा फुले यांनी 1848मध्ये मुलींची पहिली शाळा कोठे सुरू केली, पुण्यात सुरू केली. लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे, 1 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं रिकाम्या जागामध्ये की कोणी सुरू केली. आन्सर आहे महात्मा फुले. कोणत्या सालात सुरू केली, 1848. आणि कोठे सुरू केली, तर पुणे. आणि शाळेत शिकवण्यासाठी सावित्रीबाई फुले त्यांची स्वतःची पत्नी ज्या होत्या त्यांना शिकवण्याचं काम त्यांनी दिलं. मग पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचे स्थान जे आहे ते अद्वितीय आहे. मग समाजसुधारकांच्या या प्रयत्नामुळे पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी अशा सुशक्ती स्त्रिया ज्या आहेत ते सार्वजनिक क्षेत्रात काम करू लागल्या. मग स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या घटनेने स्त्री पुरुष समानता हे तत्त्व स्वीकारले. त्यामुळे स्त्रियांना राजकीय व इतर सर्व हक्क प्राप्त झाले. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या समान संधी मिळाल्या. सतीची चाल, हुंडा, बहुपत्नीत्व या दुष्ट रूढींवरून कायद्याने बंदी घातली. स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार मिळाला. इस्टेटीमध्ये कायदेशीर वाटा दिला गेला. स्थानिक स्वराज्य संस्थेत 1/3 जागा स्त्रियांसाठी राखीव केल्या गेल्या. या तरतुदींमुळे स्त्रियांची प्रगती होण्यास मदत झाली असती तरी स्त्री वर्गाचे प्रश्न मात्र सुटलेले नव्हे. मग हुंडाबळी, सासरच्या लोकांकडून होणारा छळ, मारहाण, मानसिक छळ यांसारख्या समस्या आहेतच. मग काय की स्त्री पुरुष समानता घटनेत असली तरी प्रत्यक्षात अनेक कुटुंबामध्ये मुलीच्या शिक्षणापेक्षा मुलाच्या शिक्षणाला जास्त महत्त्व दिले जाते. आणि आजही ती गोष्ट आहे की मुलीच्या शिक्षणापेक्षा मुलाच्या शिक्षणाला आज जास्त पैसा खर्च केला जातो. भलेही मुलगा मुलीपेक्षा थोडासा मठ्ठ असेल किंवा शिक्षणात कच्चा असेल तरीही त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं जातं. मग घरात झाडलोट केली जाते. पाणी भरणं, धुणी भरणं इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्या मुलींनाच सांगितल्या जातात, मुलांना नाही. कारण मुलांना टोळक्याने रस्त्यावर कोपणारे जे काही कोपऱ्यावर उभं राहणं, खेडेगावातील पिंपळाच्या झाडाखाली पारावर बसून चटक्या पिटायच्या इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत ते मुलं करू लागले. मग आजही मुलीचा जन्म झाला की मुलगी झाली हो असा दुःखदायक उद्गार बाहेर पडतो आणि मुलगा झाला की मात्र आनंदाची भरती येत असते. जोपर्यंत समाजाची मानसिकता जी आहे ती बदलणार नाही तोपर्यंत स्त्रियांचे दुय्यम स्थान जे आहे ते नष्ट होणारच नाही. अर्थातच प्रशासन, शिक्षण, राजकारण जे काही गोष्टी क्षेत्रांमध्ये स्त्रिया ज्या कर्तबगार आहेत यातूनच स्त्रियांचे दुय्यम स्थान जे आहे ते दूर होण्यास मदत होईल. ठीक आहे. अशा प्रकारे स्त्रियांचे जे स्थान आहे ते आपणच त्यांना प्रोत्साहित करून त्यांचं स्थान त्यांना दिलं पाहिजे. पुढे आहे संधीची समानता. मग संधीची समानता म्हणजे नेमकं काय की स्त्रियांना समाजाचे सन्मानाचे स्थान देण्यासाठी संधीची समानता देणं गरजेचं आहे. मग ज्या काही संधी मुलांना किंवा मग व्यक्तींना, माणसांना भेटतात, पुरुषांना भेटतात त्या सर्व संधी स्त्रियांना देणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल जे काही माणसं आहे, पुरुष लोक आहे ते घराबाहेर जाऊन घरासाठी किंवा आपला संसार चालवण्यासाठी, जगण्यासाठी पैसा कमवून आणतात. त्याच पद्धती किंवा तेच जे आहे तीच पद्धत किंवा तीच संधी
मुलींना किंवा स्त्रियांना देणं गरजेचं आहे. आज मुली घरातलं सगळं काम करतात, स्त्रिया घरातलं सगळं काम करतात. तीच समान संधी मुलांनी किंवा पुरुषांनीही स्त्रियांसोबत करायला पाहिजे, म्हणजे स्त्रियांचा हातभार लावायला पाहिजे. मग शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याच्या संधी उपलब्ध होण्यासाठी शासन व समाज यांनी एकत्रित प्रयत्न करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी सर्वात प्रथम कोणत्या राज्याने हातभार लावला? तर महिला धोरण जाहीर करणारे जे काय आहे, महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं. स्त्रियांच्या प्रगतीसाठी खालील बाबींवर त्यांनी भर दिला. मग स्त्री साक्षरतेचे अधिक प्रयत्न आणि महिला बचत गटांना सहाय्य करणं, हुंडाबळी किंवा मग हुंडा कमीत कमी घेणं किंवा कधीही नाही घेणं किंवा घेणंच नाही, अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या महाराष्ट्रात पहिल्यांदा दिसून आल्या. स्त्री शिक्षणासाठी व्यापक कार्यक्रम व शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड देणं, मुलींसाठी शाळांमध्ये विशेष सुविधा आणि सवलती देणं, महिलांच्या क्रीडा सहभागाकडे लक्ष देणं. महाराष्ट्रात पहिली स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचे जे कार्य आहे ते अलौकिक आहे. मग त्यांचे कार्य पुढील स्त्रियांना वरदान ठरले. स्त्रियांचा राजकीय सहभाग वाढावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली. महाराष्ट्रात 2011 पासून ग्रामपंचायत सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती, नगरपालिका नगराध्यक्ष इत्यादी मध्ये स्त्रियांसाठी 50% राखीव जागा ठेवण्यात गेल्या. मग स्त्रियांचा सर्वांगीण विकास साधता येईल अशी अनेक योजना सरकारमार्फत राबविता आल्या. मग सामाजिक रचनेमध्ये स्त्री पुरुष यांचे स्थान जे आहे ते समान आणि सारखे असणे समाजाच्या विकासासाठी आवश्यक आहे. स्त्री पुरुष केवळ समान नाही तर ते पूरक असणार गरजेचं आहे. प्रकृती आणि पुरुष यांच्या अद्वैत्वाप्रमाणे सामान्य पुरुष व स्त्री हे घटक दोघे मिळून एक पूर्ण तयार होतात. हे दोन्ही घटक परस्परांना पूरक आहेत, तर ते घटक पूर्ण होणे समाजाचा विकास जो आहे तो संपूर्ण विकास दूर नाही. जेव्हा स्त्री आणि पुरुष समानता दिसेल, ते दोन्ही घटक एकमेकांसाठी पूरक असेल, तेव्हा आपल्या समाजाचा विकास होणं जे काय आहे दूर नाही. तर पुढे आहे शाळेमध्ये समभाव संकल्पना रुजवणं. मग धर्मभेद व स्त्री पुरुष भेद याबाबत समभाव निर्माण करणं आवश्यक आहे. मग जीवन म्हणजे काय हे असे जर कोणी मला विचारले तर जीवन म्हणजे संस्कार संचय अशी मी व्याख्या करीन, असे आचार्य विनोबा भावे यांनी एका ठिकाणी म्हटले आहे. म्हणजे काय? संस्कार संचय म्हणजे काय? ग्रुप, गठ्ठा किंवा संच. म्हणजे संस्कारांचा संच आहे, संघ आहे, ग्रुप आहे, त्यांना काय म्हणायचंय? जीवन म्हणायचं, असं विनोबा भावे यांनी सांगितलं आहे. मग ही संस्कार क्षमता व्यक्तीला अनेक ठिकाणाहून प्राप्त होत असते. त्यापैकी महत्त्वाचे केंद्र म्हणजे काय आहे? शाळा आहे. मग शाळा म्हणजे शिक्षण हा सर्वांगीण विकासाचा आधार आहे. विधायक व सर्जनशील पिढी शिक्षणातून निर्माण व्हावी अशी अपेक्षा असते. शिक्षणातून विद्यार्थी केवळ ज्ञानसंपन्न आणि कौशल्यक्षम झाला एवढ्यावरच संतुष्ट राहणे अपुरे ठरेल. विद्यार्थी जेव्हा मनानेही तेवढाच संस्कारित होईल, तेवढाच संस्कृत झाला पाहिजे. त्याद्वारे विद्यार्थ्यांची जी काय आहे सत्प्रवृत्ती आणि सद्भावना जी आहे त्यांना वाव मिळाला पाहिजे. यातून वर्तन आणि क्षमता यांचा समतोल साधला गेला पाहिजे. व्यक्ती पर्यायाने समाजाकडे, प्रगतीकडे जातोय या गोष्टीकडे गेलं पाहिजे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत ते शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये रुजणं आवश्यक आहे. स्त्री पुरुष समानता, भेद, धर्मभेद, उच्च नीच या सर्व ज्या काही समस्या आहेत त्यापासून दूर होण्यासाठी शाळा हे एकमेव केंद्र आहे. मग सर्व धर्म समभाव याचा अर्थ आहे की सारखेपणा. आपण खूप वेळेस बघितलंय की समभाव म्हणजे सारखेपणा, समतोल. ठीक आहे. मग भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. याचा अर्थ राष्ट्राला स्वतःचा असा धर्म नाही. मग भारतामध्ये सर्व प्रकारचे धर्माचे लोक आहेत, जातीचे लोक आहेत. त्यामुळे भारत काय आहे? धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्याचाच अर्थ असा की राष्ट्राला जे काय आहे, भारत राष्ट्राला स्वतःचा असा एकही धर्म नाही की भारत हा याच धर्माचा आहे असं कोणीही आजपर्यंत कुठेही म्हटलेलं नाहीये. मग सर्व धर्म समान आहेत. आपला देश विविधतेने नटलेला आहे. धर्म, जात, भाषा, चालीरीती इत्यादी, सण, खानपीन सगळं भारतामध्ये काय आहे? विविधता आहे. प्रत्येक राज्यात वेगवेगळी विविधता आढळून येते. साऊथला गेलं तर राईस भेटेल, तुम्हाला इडली सांबर भेटेल, ठीक आहे, मेंदूवडे भेटतील. आणि नॉर्थला गेलं तर इकडे तुम्हाला मच्छी भेटतील, राईस भेटेल. वरती इकडं जर गेलं, महाराष्ट्रात गेलं तुम्हाला तर पुरणपोळी भेटेल, सार भात, वडापाव, मिसळपाव या गोष्टी भेटेल. गुजरातकडे गेलं तर तुम्हाला खमण ढोकळी, घाकरा, फाकडा या सगळ्या गोष्टी तुम्हाला
भेटतील म्हणजे भारत देश आहे तो विविधतेने नटलेला आहे. त्यांच्या संस्कृती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहे. महाराष्ट्राचं जशी काही लावणी आहे, लोकनृत्य त्याचं, गुजरातचा गरबा आहे, राजस्थानचा गरबा आहे, साऊथचं काय कुच्चीपुडी आहे, ठीक आहे. अशा प्रकारचे जे काही आहे चालीरीती आपल्याला दिसून येतील. त्यामुळे भारत देश आहे तो विभिन्नतेने आणि भिन्न भिन्नतेने नटलेला आहे. प्रत्येक देशातील भिन्न वातावरणानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार तेथील लोकांचे खाणेपिणे, पोशाख जे आहे ते वेगवेगळे आहे. वर्षानुवर्षे एकच प्रदेशात राहिल्यामुळे जगण्याची रीतही त्या प्रदेशांपुरती काय झाली आहे, लोकांपुरती एकच बनत गेली आहे. मग धर्म ही जगण्याची रीत होय. भिन्न प्रदेशांनुसार जगण्याची रीत जी आहे ती भिन्न होत गेली. त्यामुळे जे काय आहे धर्म जे आहे ते भिन्न होत गेले. धर्म भिन्न असले तरी सर्व धर्म जे आहेत, सर्व धर्मांची शिकवण अंतिम तत्व समान असते. दैनंदिन जीवनामध्ये काय झालं आहे की अनेक उदाहरणे आपण बघतो. तर बघा, कल्पना करा की एक हिंदू, एक मुस्लिम, एक ख्रिश्चन असे 3 विद्यार्थी आहेत. त्यांना पुढील छोटे छोटे प्रश्न विचारूया. मग पहिला काय की तहान लागल्यावर यापैकी प्रत्येकाला कोणत्या धर्माच्या मुलाला पाणी प्यावेसे वाटते? तहान लागल्यावर कोणाला पाणी पिवायचं वाटते? असं आहे की मुस्लिमच पोराला पिऊ वाटते? मग असं आहे की महाराष्ट्र किंवा मराठी मुलगा आहे, हिंदू मुलगा आहे, तो तहान लागल्यावर चहा पितो, किंवा एखादा आहे की तो तहान लागल्यावर दूध पितो? नाही ना, पाणीच पिणार. ठीक आहे. मग उन्हातानात हिंडल्यावर झाडाखाली सावलीत बसावे असे कोणाला वाटते? सर्वांनाच वाटते. चालताना ठेच लागल्यावर कोणाला वेदना होणार नाहीत? सर्वांनाच होणार. आणि ठेच लागल्यावर रक्त कोणचं निघणार? सर्वांचं रेडच कलरचं निघणार. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं धर्म, जात काय आहे ते सारखे आहे. त्याचं धर्म जरी वेगवेगळे असले परंतु त्यांची जी काय आहे तो समभाव जो आहे तो एकमेकांमध्ये सारखा असायला हवा. मग वरील प्रश्नांमुळे आपल्याला सर्वांना माहीत आहे की म्हणजेच सर्व नैसर्गिक बाबी ज्या आहेत ते सर्व धर्मांच्या लोकांसाठी सारखे आहे. धर्मावरून फरक करता येत नाही. किंवा आपल्या मुलीने वर्गात प्रथम क्रमांक मिळवला तर कोणत्या धर्माच्या आईबाबांना आनंद होणार नाही? तात्पर्य, सर्व माणसांची सुखदुःखे, भावभावना ज्या असतात त्या सारख्या असतात. मंदिर असो, मशीद असो, चर्च असो, यांचे बांधकाम करताना सिमेंट, वाळू, दगड, पाणी हेच घटक लागतात. असं नाही की मंदिराला वेगळं आहे, चर्चाला वेगळं आहे आणि मशिदीला वेगळे घटक लागत नाही. घटक सगळे सेम लागतात. केवळ या इमारतींच्या आकारांचे जे काय आहे कन्स्ट्रक्शन जे आहे ते भिन्न भिन्न दिसून येतं. मग या आकाराच्या भिन्नतेवरून आपसात भांडणे करणं अयोग्य आहे. सर्व धर्म माणसाला सद्विचार, सद्वर्तन, शांती, करुणा या गोष्टींची शिकवण देताना दिसून येतं. मग अंतर्यामी एकता असते. ही एकता ओळखणे हाच समभावाचा अर्थ होय. मग विविध धर्मांनी प्रतिपादन केलेली जी काय तत्वे आहे, सिद्धांत जे आहे त्यावरून काय होतं, जो धर्म आहे तो आपल्याला धर्माविषयी म्हणजे सर्व माणसांविषयी सारखाच भाव असतं. म्हणजे काय, समभाव होय. मग विविध धर्मांचे प्रतिपादन करणं, तत्व, सिद्धांत जे आहे त्यांचे सम्यक आकलन करून घेणं, विद्यार्थ्यांच्या मनात आदरभाव निर्माण करणं हे जे कार्य शिक्षणाला करावे लागते. महात्मा गांधींचे सांगितलेलं आहे की मला माझा धर्म जितका प्रिय आहे तितकेच इतर धर्मही प्रिय आहे. मग अशा सहिष्णुतेने संस्कार विद्यार्थी मनावर शिक्षणातून केले पाहिजे. शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक, भावनात्मक, क्रियात्मक डॉक्टर ब्लूमनी सांगितलेल्या पद्धतीने सर्व प्रकारचा विकास हा जो काय आहे घडून आला पाहिजे. मग पूर्वीच्या मराठी बालभारती इयत्ता 8वीच्या विचारधारात पाठात होतं बघा, एक अहिंसा नावाचा पाठ होता. त्यामध्ये सांगितलं होतं की हिंदी सुलभ भारतामधील हिंगवाला हा पाठ हिंदू मुस्लिम प्रेम, जिव्हाळा यांचे दर्शन आपल्याला घडवतो. मग तर विषयात इतिहास विषयामध्ये आधुनिक युगाचा प्रारंभ होता. तात्पर्य असं की शिक्षणातून, शाळेतून समभाव संस्कार विविध विषयांतून करणं शक्य असतं. मग या संस्कारामुळे विद्यार्थ्यांमध्ये वर्तन बदल घडून येणे अपेक्षित आहे. मग ते कोणते तर बघूया. विद्यार्थी वर्गातील सर्व मुलांमुलींशी सखोल्याचे नातं ठेवणं, इतर धर्माच्या सण उत्साहात सहभागी होणं, दिवाळी, ईद, नाताळ काहीही असो इतर धर्मामध्ये सहभागी होणं, सर्व धर्माची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्र, धर्मग्रंथ याबद्दल आदर बाळगणं, इतर धर्मीयांबद्दल अनादर करीत नाही, सर्व धर्मीय प्रार्थना जाणून घेणं, इतर धर्माबद्दल राग द्वेष बाळगत नाही, मनात आकस अढी ठेवून वागत नाही, लोकशाहीतील सर्व धर्म समभाव हे मूल्य जाणून त्यानुसार आचरण करणं, विविध धर्मातील संत धर्मसुधारक यांची चरित्र व साहित्य वाचणं,
परधर्मातील आदर्श तत्वे समजून घेतो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे आचरण करतो. समाजात धर्म, जात, भाषा, जीवनपद्धती याबाबत भिन्नता दिसत असली तरी माणूस मानवता धर्म याचे पालन करतो व समाजाचे विश्वासे सखोल्याचे वातावरण तयार होऊन समाज प्रगतीकडे वाटचाल करतो. हाच खरा काय आहे? समभाव आहे. ठीक आहे, यातून आपल्याला इतकं सगळं कळालं की आपण थोडक्यात सांगायचं म्हणजे की तुमची जात, धर्म, लिंग जे काही असेल तुम्ही त्यामध्ये सर्व धर्माकडे, सर्व विश्वाकडे जे आहे ते समान नजरेने बघितलं पाहिजे. तेव्हाच तुमच्या समाजाची जी काय आहे प्रगती होईल. हाच खरा काय आहे? समभाव होय. ठीक. मग पुढे आहे स्त्री पुरुष समभाव. मग आजच्या आधुनिक युगातही मुली वाचवा, मुली शिकवा असे समाजाला सांगावे लागते. हे स्त्रीचे चित्र समाजातील स्थान दर्शवणारे आहे. आपल्याला माहिती आहे की काही साईडला बिहार, यूपी, बिहार साईडला आजही मुलगी झाली की घरातल्यांना दुःख होतं. ठीक आहे, मग का दुःख होतं? कारण त्यांना हुंडा द्यावा लागतो, खूप सारं म्हणजे लग्नाला खूप पैसा खर्च करावा लागतो आणि बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत. ठीक आहे, मग आपल्या संविधानाने मात्र स्त्री पुरुष समानता सांगितलेली आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र, माध्यमे सर्व स्त्री पुरुष समभाव याचा विचार व्यक्त केलेला आहे. मग तरीही समाजात पुरुष प्रधान संस्कृतीचा पकडा हा दिसून येतो. स्त्रीचे स्थान जे आहे ते गौण मानले जाते किंवा झिरो मानले जाते. मग पुरुष प्रधान समाज व्यवस्था, स्त्रियांचा समाजातील दुय्यम दर्जा, त्यांच्यावर होणारे अन्याय व अत्याचार, मुलींचे गळतीचे जास्त प्रमाण किंवा मग शाळेत पटनोंदणीवर मुलींची कमी संख्या, या काय गोष्टीतून, दृष्टिकोनातून अशा अनेक घटना लैंगिक असमानता आपल्याला निर्माण झालेली दिसून येते. मग ती लैंगिक असमानता जी आहे ती बंद करण्यासाठी दोन्हीही म्हणजे पूर्ण सर्वांचा आपला जो काय आहे तो हातभार लावला गेला पाहिजे. स्त्रियांना विकासाच्या संधी दिल्या पाहिजे. आर्थिक अधिकार पूर्ण लाभले नाही त्यामुळे त्या परावलंबी जीवन जगत राहिल्या. स्त्रियांची निरक्षरता व अज्ञान यामुळे ते अवहेलना झाली. स्त्रियांना समाजात प्रतिष्ठा लाभण्यासाठी समाजाची व व्यक्तीची जी काय आहे मानसिकता जी आहे ती बदलणं गरजेचं आहे. अर्थ की समभाव याचा अर्थ केवळ सारखेपणा नाही किंवा पुरुषांशी तुलना देखील नाही. समभाव म्हणजे स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समाजात योग्य सन्मान मिळणे म्हणजे समभाव आहे. मग स्त्रियांवरील अन्याय किंवा त्यांची अप्रतिष्ठा होईल अशी रूढी परंपरा यांचे पालन करणे होय. स्त्री पुरुष यांच्या गुण अभिव्यक्ती यांत सारखेपणा असणे, त्यानुसार सामाजिक क्षेत्र, आर्थिक क्षेत्र जे आहे, राजकीय क्षेत्र या ठिकाणी स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने व्यक्तिमत्व विकासाची समान संधी देणं, कौटुंबिक किंवा समाज जीवनात जी काय मुलगा मुलगी भेद असतो त्याचं भेद जो आहे तो कमी करणं. सुशिक्षित स्त्रियांनाही त्यांचे पती म्हणतात, बाहेरचे व्यवहार तुला नाही जमायचे. हे वाक्य ऐकून पत्नी गप्प बसते. घरात वडील आईशी असं वागताना मुले पाहतात. मुलांची जी काय सहलीला जायचे किंवा नाही याचा निर्णय सुद्धा वडील घेणार. मुलांच्या बरोबर द्यायचे खायचे प्यायचे जे काय पदार्थ आहे ते आईच ठरवणार. शाळेत कार्यानुभव विषयामध्ये घालायला शिकलेली जी काय मुलगी आहे, घरात फ्यूज घालायला पुढे सरसावलेली जी काय मुलगी आहे ती काय करणार? तुला काय जमतंय, दादा आल्यावर घालीन फ्यूज असे काही बोलणं आई बोलते. बायकांची जी अक्कल आहे ती चुलीपुरती किंवा मुलींना कितीच समजणार असे मानण्याची जी काय मानसिकता आहे ती पक्की झालेली आपल्याला दिसून येते. परंतु काय आहे की आपल्याही घरचे जे आहे ते मुलगा मुलगीमध्ये भेद करत असतात. लाईटिंगचं काम आहे ते तुला जमणार नाही, तू घरातलं काम कर, तू भांडी घास, तू धुणे धु, अशा प्रकारची कामे आपण मुलगा मुलगी भेदमध्ये आजही करताना दिसतो. सुशिक्षित लोके सुद्धा ही कामं आज किंवा हे जे भेद आहे तो दिसून येतो. मग वास्तविक स्त्री पुरुष ही जीवनरथाची दोन चाके आहेत. जीवन गतिमान होण्यासाठी ही दोन चाके सारखीच गतिशील, बलवान, मजबूत असणं गरजेचं आहे. मग दोन्ही घटकांची क्षमता, उंची, मजबूतीची काय आहे ती सारखी असले पाहिजे. समाजात निम्मी लोकसंख्या महिलांची आहे त्यामुळे अर्धे समाज जीवन जे आहे ते वापरणाऱ्या महिलांना सुद्धा प्रगतीचा प्रवाहाची गरज आहे. मग श्री अबला नव्हे तर सबला आहे. प्राचीन काळातील मैत्री, गारी या विदुषींपासून सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर इत्यादी ज्या काही लेडीज आपल्याला दिसतात, कितीतरी नावांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येईल. मग स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कर्णभरही मागे नाहीत, फक्त त्यांना योग्य संधी दिली पाहिजे. मुलींना शिक्षणाच्या संधी मिळाल्याच पाहिजे. उच्च शिक्षण मिळवण्याचा मुलींचा हक्क जो आहे तो विशेषतः ग्रामीण भागात समाजाने मान्य केला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने मुलींची जी काही पदवी आहे ती पदवीपर्यंतचं शिक्षण जे आहे ते मोफत केलं पाहिजे.
मग ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी एस टीची जी विशेष सवलत दिली पाहिजे. अतिदूर भागातील मुलींना उपस्थित भत्ता देण्याची सोय केली पाहिजे. नोकरी व्यवसायामध्ये महिलांसाठी काही जागा आरक्षित केल्या पाहिजे. राजकीय क्षेत्रामध्येही स्त्रिया मागे राहता कामा नये. महिलांचे समान हक्क मान्य करणे यातच समाजाची प्रगती आहे. शाळेतून विद्यार्थ्यावर मुलगा मुलगी समानतेचे संस्कार घडले पाहिजे. त्यासाठी कोणते कोणते उपक्रम राबवू शकतात? मुलांप्रमाणे मुलींना देखील वर्गाचं मॉनिटर करावं. मुले मुली असे गट कायम करावे. सर्व क्रीडा प्रकारांत मुली सहभागी होतील यासाठी प्रोत्साहन द्यावं. मुलांसाठी पाककला, सुशोभन यांच्या स्पर्धा घ्याव्यात, तर मुलींसाठी किल्ला बांधणी, लाकूडकाम, पुठ्ठाकाम इत्यादींच्या स्पर्धा घ्याव्यात. असामान्य कामगिरी करणाऱ्या स्त्रियांची माहिती सर्वांना मुलींना देणं, अनेक थोर स्त्रियांच्या चरित्राचे वर्गात वाचन करणं, कर्तृत्वात महिलांच्या भेटी व मुलाखती घेणं इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्यामधून समभाव हा काय प्रस्थापित केला जातो. ठीक. पुढे आहे विद्यार्थिनींसाठी आरक्षण. मग विद्यार्थिनींसाठी कोणते कोणते आरक्षण द्यायला पाहिजे तर बघूया. मग मुलींनी शाळेत प्रवेश घेताना त्यांच्यासाठी आरक्षण ठेवावे. त्यानुसार मुलींना प्रवेश मिळावा. या आरक्षणातून सामाजिक न्याय मुलींना देणं शक्य होईल. पुढे आहे पटनोंदणी. मग पटनोंदणीमध्ये काय आहे? मुली शाळेपासून, साक्षरतेपासून, शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी प्रभावी पटनोंदी अंमलात आणावी. ही पटनोंदणी करून मुलींना मुख्य शिक्षण प्रवाहात सामील करण्यात शक्य होईल. पुढे आहे शाळेचे नियम. शाळेचे जे काही नियम आहे मुले मुली समभाव नियम तयार करायला हवे. मुला मुलींची जी काही बैठक व्यवस्था आहे त्यांच्या अध्यापनातील सक्रिय सहभाग त्यामध्ये मुलींची सुद्धा सहभाग त्यामध्ये करायला हवा. शासकीय योजना, ज्या काही शासकीय योजना आहेत त्यापासून एकही मुलगी वंचित राहणार नाही याची काळजी शाळेने घ्यायला हवी. भौतिक सुविधा. शाळेमध्ये मुलींच्या दृष्टिकोनातून उत्तम भौतिक सुविधा ज्या आहेत त्या गरजेच्या आहे. मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, स्नानगृहे, वसतिगृहे, पिण्याचे जे काही पाणी आहे त्याची सोय, वर्गखोल्या, आसन व्यवस्था, पुरेशी हवा, सूर्यप्रकाश इत्यादी गोष्टींची उपलब्ध झाल्या तर मुलींचे गळतीचे प्रमाण जे आहे ते कमी होण्यास मदत होईल. मुलींच्या आरोग्याविषयी ज्या काही समस्या आहेत त्यासाठी शाळेत स्त्री शिक्षिकांनी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शाळेबद्दल मुलींना आत्मीयता, प्रेम वाटले पाहिजे. मग धार्मिक समभाव व लैंगिक समभाव निर्माण करण्याचे जे काही शाळेने सर्वतोपरी प्रयत्न केले अगत्याचे आहे. मग राज्यघटनेचा कलम 14 नुसार कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. तसेच कलम 15 नुसार कोणताही लिंगभेद न करता सर्व नागरिकांना स्वातंत्र्य व अधिकार मिळाले पाहिजे. सार्वत्रिक शिक्षण हे उद्दिष्ट संपूर्णपणे साध्य न झाल्यामुळे सन 2001 मध्ये 93वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानुसार काय झालंय की प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार म्हणून प्राप्त झाला आहे. घटनेने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येक व्यक्तीचा विकास जो आहे तो शिक्षणातून होणे अपेक्षित आहे. ठीक. अशा प्रकारच्या ज्या काही शाळेकडून झालेले प्रयत्न, शाळेने मुलींमध्ये समभाव किंवा मुला मुलीमध्ये समभावासाठी शाळेने हे प्रयत्न करणं गरजेचं आहे. पुढे आहे सामाजिक समभावामध्ये शिक्षकाची भूमिका. मग सामाजिक समभावामध्ये शिक्षकाची भूमिका चॅप्टरचं नावच आपलं ते आहे. तर बघूया काय भूमिका असायला हवी. मग आपण आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ जी आहे ती बघत आलो. मग आज शिक्षणात संख्यात्मक वाढ जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली दिसते, परंतु शिक्षणाची जी काय आहे गुणात्मक वाढ झालेली नाही. मोठ्या प्रमाणात शिक्षण घ्यायला मुली येतात, परंतु गुणात्मक वाढ जी आहे ती अजूनपर्यंत झालेली नाही. शिक्षकाने अक्षर ओळख जी आहे ती करून दिली. लेखन, वाचन, भाषण, गायन इत्यादी कौशल्यांची माहिती दिली. लोक सुशिक्षितही झाली, पण सुसंस्कृत झालेली नाही. पण काय झालं, सगळ्या गोष्टी शाळेने शिकवल्या, शिक्षकाने शिकवल्या, परंतु सुसंस्कृत आजही झालेले नाही. 21व्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या देशाला नवीन पिढी तयार करताना त्यांच्यावर काही संस्कार घडवणं अत्यंत गरजेचे आहे. मग समभाव हा संस्कार वा मूल्य म्हणता येईल. समाजात समभाव रुजवणारे जे काही शिक्षकाची भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. मग काय आहे भूमिका? भारतीय संस्कृतीत शिक्षणाला आचार्य म्हटलं जातं. आचार्य म्हणजे शुद्ध आचरण असलेला किंवा शुद्ध आचरण असणे. मग शिक्षकाच्या आचरणातून विद्यार्थ्याला मूल्याचे खरे शिक्षण मिळत जाते. मग शिक्षक हा विद्यार्थ्यांना पाठ्यक्रम शिकवतो हे जरी खरे असले तरी त्यापेक्षाही खरा शिक्षक विद्यार्थ्यांवर अध्ययनातून, अनुभूतीतून संस्कार घडवत
असतो. मग काही काही शिक्षक काय करतात की फक्त सिलेबस जो आहे तो पूर्ण करायच्या मागे लागतात, परंतु त्यामागून विद्यार्थ्यांच्या मनावर कितीपर्यंत ते गेलंय, कितीपर्यंत त्यांना शिकलंय, समजलंय हे तो विचार करत नाही. त्याचा पगार पाणी घेतला, भेटला की चालला घरी, 5 वाजता चालला घरी, ठीक आहे, 11ला यायचं, 5ला घरी जायचं, त्याचं जे काही आहे रुटीन तो करत असतो. परंतु काही जे शिक्षक असतात ते काय करतात की आपण जे शिकवतोय ते शिकवण्यामागे तो संस्कारही, जे काही मूल्य आहे, ज्या काही वाईट चांगल्या गोष्टी आहेत त्याही मुलांना शिकवत असतो. मग शिक्षण म्हणजे जे काय आहे त्याचे विद्यार्थ्यासमोरील चैतन्यपूर्ण पाठ्यपुस्तक असतात. मग शिक्षकांच्या बोलण्यातून, विचारातून, वर्तनातून विद्यार्थ्यांवर नकळतपणे काय होत असतात, संस्कार जे आहे घडत असतात. मग काही गोष्टी आईवडिलांनी सांगितल्यावर मुलांना कळत नाही, त्या गोष्टी शिक्षक ओरडल्यावर, चिडल्यावर विद्यार्थ्यांना समजले जातात. मग शिक्षकांचा व्यासंग, स्वभाव, शांतपणा, संयम, गुणवत्ता, न्यायबुद्धी, समतोल, वृत्ती यातून काय होतं, शिक्षणाचे संस्कार जे आहे ते धडे विद्यार्थ्यांना मिळत जातं. मग विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात अनेक प्रसंगी वर्गात, वर्गाबाहेर, शाळेबाहेर, क्रीडांगणावर क्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या घडत असतात. मग शाळेत किंवा शाळेबाहेरील विद्यार्थी नेहमी शिक्षकांचे निरीक्षण व अनुकरण करत असतात. मग शाळेतील शाळेतील तसेच शाळेबाहेरील आचरण शुद्ध आणि सदाचारी असायला हवे. असं नाही की शाळेबाहेर शिक्षक एकदमच असं नाराजपणे किंवा मग एकदम रूढ बोलला ना विद्यार्थ्यासोबत आणि शाळेत खूपच गोड गोड बोलतोय, असं व्हायला नको. जसं त्याचं शाळेत वर्तन आहे तसाच शिक्षक बाहेर कुठे भेटला तरी त्याचं वर्तन जे आहे ते असायला हवं, जेणेकरून विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार घडून येतील. जर शिक्षक आपल्या वर्तनात धर्माच्या बाबत संभाव ठेवत असतील, मुले मुली असा भेद करत असतील, तर समभावाचे मूल्य जे आहे ते विद्यार्थ्यांत आपोआपच रुजण्यासाठी काय होणार आहे, भेद होणार आहे. परंतु जर शिक्षकांनीच कोणत्याही गोष्टीत भेद केला नाही, सर्व जे काही भाव आहे ते समान ठेवले, तर शिक्षणामुळे काय होईल, विद्यार्थ्यांचं जीवन जे आहे ते सुखकर होईल. ठीक, पुढे आहे सहशिक्षण. मुले व मुली यांची बुद्धी सारखीच असल्यामुळे समान अभ्यासक्रम शिकवता येतो. सहशिक्षण घेताना दोघांना लिंगभेद याचा फरक सतत जाणवत नाही. मग सहशिक्षणाने मुली अधिक नीट होतात व धडाधडीने काम करू लागतात किंवा शकतात. मुले मुली एकत्र बसतात, अभ्यास करतात, एकत्र खेळतात, एकत्र सहलीला जातात, एकत्र कला काढतात, क्रीडा करतात, इत्यादी गोष्टी सहशिक्षणातून सुरू होतात. त्यामुळे सहशिक्षण जे आहे ते अतिशय आवश्यक आहे. पुढे आहे विविध घटक. स्त्री पुरुष समभाव व शिक्षक केवळ अध्यापनाद्वारे निर्माण करू शकत नाही. त्यासाठी आपल्या सृजनशीलतेचा वापर करणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक, शालेय परिपाठ, सहशालेय कार्यक्रम, अभ्यासेवर उपक्रम इत्यादी जे काही विविध घटना ज्या आहेत त्या शिक्षकांच्या माध्यमातून समभावाच्या संस्कारातून घडून आल्या पाहिजे. पुढे आहे पालक सभा. मग शिक्षकांनी पालकांना मुले मुली असा भेद करू नये हे आवर्जून सांगावे व खालील घटकांवर भर द्यावा. मग कोणत्या कोणत्या घटना आहे तर बघूया. मुले मुली समभाव या विचाराचे आचरण आपण आपल्या घरापासून करूया. आपली घरात जे वडील श्रेष्ठ व आई कनिष्ठ असे भेद करू नये, दोघेही श्रेष्ठ आहे असं आपल्याला सांगतो. आपण TV सिरियलमध्ये किंवा मग रिअल लाईफमध्ये पण विचारतो बघा, लहान मुलाला 2-3 वर्षाचं ते बाळ असतं, त्याला काय कळतं, ते काय त्याला विचारतो आपण, तुला कोण आवडतं जास्त, मम्मी आवडते की पप्पा आवडतं, मग ते सांगतं कोणाचं तरी एकाच नाव, मग मम्मीच आवडते किंवा पापाच आवडते. परंतु असं न सांगता त्याला असं सांगायचं आहे की त्यांनी स्वतःहून असं त्याच्याकडून आन्सर आलं पाहिजे की तुम्ही दोघेही मला आवडता, तुमच्या दोघांमध्ये माझा खूप जास्त जीव आहे, तुम्ही दोघेही एकमेकांसाठी किंवा माझ्यासाठी श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे भेदभाव जो आहे तो करता कामा नये. लहानपणापासून त्याला ही सवय लावली तर मोठ्यापणे सुद्धा त्याला असं वाटेल की मम्मी पप्पा जे आहे ते दोघेही समान आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे भरपूर सगळ्यांकडे जवळपास 90% असं आहे की जे आहे पिता म्हणजे वडील जे आहे ते काम करतात आणि मम्मी जी आहे ते घरात असते किंवा हाऊसवाईफ असते. मग मुलं लहानपणापासून तेच बघतात की मम्मी घरातच असते, पप्पा पैसे कमवून आणतात, आम्हाला खाऊ पिऊ घालतात, मग पप्पा काय आहे श्रेष्ठ आहे. परंतु मम्मी तुमच्यासाठी, पप्पासाठी, बाळासाठी सकाळी 5 वाजता उठून तुम्हाला टिफिन करते, तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जागेवर ठेवते, तुमच्या सगळ्या गोष्टी आवरून देते, तुमचा शाळेतून आल्यावर अभ्यास घेते, तुम्हाला शाळेतून आल्यावर खायला प्यायला देते, पप्पाला मग जॉबवरून आल्यावर, कामावरून आल्यावर चहा पाणी करते, संध्याकाळी परत जेवण करते, दिवसभर ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा हातभार मम्मी लावत असते. म्हणजे काय आहे, मम्मी पण काय आहे पप्पा इतकीच श्रेष्ठ आहे. ठीक आहे, अशा प्रकारे समभाव जो आहे तो झाला नाही पाहिजे. मग घरातील मुलींचे मुलांप्रमाणे कौतुक व्हायला हवे. मग असं नाही की माझा मुलगा खूप हुशार आहे, मुलगी थोडीशी मठ्ठ आहे, असं
होता कामा नये. स्वयंपाक व भांडी धुणे, कपडे जे आहे, केर काढणं इत्यादी कामे कमी दर्जाची न मानता या कामात मुलींप्रमाणे मुलांनाही सहभाग करून घ्यावे. घरगुती कामांची विभागणी मुलामुलींत समान असावी. घरातील गृहिणीस घरातील सर्व पुरुषांनी सर्वतोपरी मदत करावी, तिचा मान ठेवावा. मुलांप्रमाणे मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी पालकांनी झटले पाहिजे. घरात मुलीचा जन्म झाल्यानंतर सर्वांना सुख आनंद वाटला पाहिजे. शिकलेली आई घराला पुढे नेई हे ध्यानात ठेवावं. पुढे आहे शिक्षकाचे वर्तन. मग शिक्षकाचे वर्तन कसे असायला हवे या सर्वांमध्ये? स्त्री शिक्षण समभाव रुजविताना शिक्षकांनी काही घटनांवर भर दिला पाहिजे. मग स्त्री हितासाठी शासनाने केलेले कायदे, मुलींसाठी दिलेल्या सवलती यांची शिक्षकांनी अवध्यावर माहिती मिळावी. मग स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांचे योगदान, स्त्रियांची कला, क्रीडा, विज्ञान, संशोधन अशा गोष्टींवर शिक्षकांनी काय केलं पाहिजे? सतत त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला पाहिजे. मग मुली असमानता दाखवणारे वर्तन किंवा मजकूर दिल्यास शाळेत स्त्रीत्वाचा किंवा स्त्रीवाचक अपशब्द उच्चारले गेले नाही पाहिजे, किंवा केवळ मुलगी आहे म्हणून तिचा अपमान केला गेला नाही पाहिजे, किंवा शिक्षकांनी तिची नापसंती व्यक्त करावी. अशा प्रकारे वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यास शासन करावे, त्यांना शिक्षा द्यावी. ठीक आहे. मग समाजातील बालविवाह, हुंडा इत्यादी अनिष्ट रूढींच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे. शाळेतील अभ्यास, तेवर कार्यक्रम, विविध उपक्रम यांच्यामध्ये मुलींना शिक्षकांनी समान संधी द्यायला पाहिजे. मुलींची कौटुंबिक परिस्थिती जाणून घेऊन त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करायला हवं. वर्गातील गटचर्चा घेताना मुलींची संख्या समान ठेवावी. शिक्षकांनी आवश्यक तेथे समुपदेशाची भूमिका जी आहे ती करावी. वर्गात केवळ मुलांना महत्त्व देणे, मुलींकडे दुर्लक्ष करणे असे वर्तन शिक्षकांचे असू नये. मुलींना गौणत्व देणारे वाक्प्रचार कटाक्षाने टाळावेत. उदाहरणार्थ हातात बांगड्या भरणे, बायकांप्रमाणे मुळमुळू रडणे इत्यादी ज्या काही वाक्प्रचार असतात ते शिक्षकांनी देता कामा नये. घरात आसपासच्या परिसरात मुलीकडून पाडल्या जाणाऱ्या ज्या काही कामांचे मोल आहे ते ओळखणं. फॉर एक्झाम्पल धुणी-भांडी करणं, पाणी भरणं इत्यादी कामे हलक्या दर्जाची नाहीत हे मुलांना आवर्जून सांगावे व अशी कामे मुलांनी करण्यासाठी सवय लावावी. शिक्षकांनी आपल्या निरीक्षणाद्वारे मुलींचे शाब्दिक वर्तन तपासावे, तसेच त्यांच्या देहबोलीवर अशाब्दिक वर्तनावर लक्ष ठेवावे, जेणेकरून मुली कोणत्याही प्रकारचा दबाव टाकणार नाही याची काळजी घ्यावी. शाळेतील किंवा शाळाबाह्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुलींना बोलण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. अध्यापन करताना मुले व मुली दोघांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळावा. विशिष्ट खेळ, विशिष्ट कामे ही मुलींची आहे, ही मुलांचीच आहे, मुलांनी करू नये, मुलींनी करू नये असा भेद होता कामा नये. स्त्री शिक्षणाला गती मिळाल्यामुळे स्त्री शिक्षणाचे जे काही महत्त्व आहे ते समाजाला कळल्यामुळे स्त्री पुरुष समभाव प्रस्थापित होण्यासाठी मदत होत आहे. मग तरीही समाजात आजही महिलांवर होणारे जे काय अन्याय अत्याचार दिसून येतात, स्त्रीभ्रूण हत्या घडतात, मुली वाचवा, मुली शिकवा असे समाजाला सांगण्याची वेळ काय येते? कारण आजही समाजामध्ये असमानता दिसून येते. यासाठी स्त्री स्वातंत्र्य, स्त्री सामाजिक दर्जा, स्त्रीचे आर्थिक स्वातंत्र्य समाजशास्त्रांनी सतत प्रबोधन करायला हवे. मग यत्र नार्यस्तु पूज्यते याची जाणीव सर्वांना शिक्षणातून निर्माण व्हावी. स्त्री पुरुष समभावासाठी आवश्यक ती मानसिकता दोघांच्याही मनात विकसित झाली पाहिजे. त्याद्वारे समाजात समानता प्रस्थापित होऊ शकेल. ठीक आहे. मग या सर्वांमधून आपल्याला एवढंच सांगायचं आहे की स्त्री पुरुष समानता केव्हा होईल? जेव्हा तुम्ही तुमच्या घरापासून सुरुवात करशाल की आई वडील दोघेही श्रेष्ठ दर्जाचे आहेत, दोघेही तुमचा लाड करतात, तुम्हाला जीव लावतात, दोघेही तुमच्यासाठी कमवून आणतात, दोघेही तुमच्यासाठी कष्ट करतात. हा जो भाव आहे तुम्ही तुमच्या घरापासून सुरू करशाल तेव्हा स्त्री पुरुष समानता जी आहे ती समाजात रूढ होईल. ठीक. अशा प्रकारे आपलं हे जे आहे 5वा चॅप्टर जो आहे तो संपला आहे. पुढे आहे स्वाध्याय. तुम्हाला माहिती आहे, लघुत्तरी, दीर्घोत्तरी प्रश्न वगैरे वगैरे. ठीक आहे. तर याच्या ज्या नोट्स आहेत ते मी सांगितल्याप्रमाणे सर्व जे चॅप्टर आहे किंवा सर्व सब्जेक्टचे चॅप्टर जे आहे ते संपल्यानंतर मी नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. कारण मला आता सध्या तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु हो, तुमच्या एक्झामच्या 15 ते 20 दिवस आधी तुमच्यापर्यंत सर्व प्रकारच्या ज्या काही नोट्स आहेत त्या पोहोचल्या जातील याची खात्री मी तुम्हाला करून देते. तर थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या आजूबाजूचे जे काही स्टुडंट असतील तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे. तर तुमचा जो काही प्रोत्साहन आहे तोच माझा जे काय आत्मविश्वास वाढवतो. मी खूप वेळेस बोललेली आहे.
तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.